या सीडीद्वारे आम्ही पेशंटच्या मनात येणाऱ्या मोतीबिंदूविषयीच्या सर्व शंकांचे निरसन करणार आहोत. आपला डोळा हा एका कॅमेरासारखा असतो, ज्यात एक लेन्स असते व कॅमेरातील फिल्म रोलसारखा काम करणारा मागचा पडदा म्हणजे रेटिना असतो. डोळ्याच्या आतील नैसर्गिक लेन्स पारदर्शक असतो. त्यातून उजेडाची किरणे व्यवस्थितपणे आतल्या पडद्यावर पडतात व आपल्याला वस्तू स्पष्ट दिसतात. हा नैसर्गिक लेन्स अपारदर्शक होणे ह्यालाच मोतीबिंदू म्हणतात. मोतीबिंदूची लक्षणे आहेत धूसर व अस्पष्ट दिसणे. काही जणांना लख्ख प्रकाशात कमी दिसते, त्यामुळे उन्हात जाताना त्यांना डोळ्यांवर हात ठेवावासा वाटतो. दिव्यांभोवती वलय दिसणे व रात्रीचं गाडी चालवायला त्रास होणे. वस्तूंचे रंग फिके दिसणे. काही लोकांना जवळच्या वस्तू बिना चष्म्यानेही दिसायला लागतात, पण दूरची नजर मात्र कमी होते. कुठल्याही औषधाने मोतीबिंदू कमी अथवा नाहीसा होत नाही. मोतीबिंदू झाल्यानंतर जवळच्या कामासाठी लागलेला चष्मा वापरण्याची गरज न पडणे हे नैसर्गिक आहे. ते ऱ्हस्व प्रकारच्या मोतीबिंदूमध्ये होते. मोतीबिंदूला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. ऑपरेशनसाठी मोतीबिंदू पिकावा लागत नाही. तुम्हाला दिसायला त्रास होत असेल किंवा तुमचे दैनंदिन काम अडत असेल तर मोतीबिंदू काढून टाकणेच योग्य असते. मोतीबिंदूसाठी 3 प्रकारचे ऑपरेशन आहेत: टाक्याचे, बिना टाक्याचे व बिना टाक्याचे घडीचे भिंग टाकून असे हे 3 प्रकार आहेत. तिन्ही प्रकारच्या ऑपरेशनमध्ये कृत्रिम लेन्स हा टाकला जातो. टाक्याच्या ऑपरेशनमध्ये 12 मिलीमीटरचा चिरा डोळ्याला दिला जातो. चिरा मोठा असल्यामुळे टाके पडतात. हे टाके दुखणे, खुपणे, पिकणे व तुटणे असे त्रास होऊ शकतात. जखम मोठी असल्यामुळे भरण्यास वेळ लागतो व त्यामुळे नित्य दैनंदिन कामे, चालणे, फिरणे बरेच दिवस म्हणजे जवळपास 1 महिना बंद ठेवावे लागते. बिना टाक्याचे ऑपरेशनमध्ये फक्त 5 मिलीमीटरचा चिरा दिला जातो. त्यामुळे टाके पडत नाहीत व टाक्यांमुळे होणारे सर्व त्रास होत नाहीत. 8 ते 10 दिवसात कामे पूर्ववत सुरू करता येतात. फॅको ही मोतीबिंदूसाठी बिना टाक्याची ऑपरेशन पद्धती आहे. फॅको मशीनचे सुईसारखे टोक मोतीबिंदूपर्यंत नेल्या जाते. त्यातून अल्ट्रासोनिक लहरींद्वारे मोतीबिंदूचे तुकडे केले जातात. हे तुकडे मशीनच्या साहाय्याने सलाईननी साफ करून बाहेर काढले जातात. याला फेको इमल्सिफिकेशन सर्जरी असे नाव आहे व ते करण्याकरता डोळ्याला फक्त 3 मिलीमीटरचा चिरा द्यावा लागतो. त्यामुळे बिना टाक्याचे ऑपरेशन होऊ शकते. त्यानंतर लेन्स डोळ्यात बसविला जातो. हे बिना टाक्याचे पण घडीचे म्हणजे फोल्डेबल लेन्स टाकून केलेले ऑपरेशन आहे. यामध्ये अत्यंत सूक्ष्म म्हणजे फक्त 2 मिलीमीटरचा चिरा दिला जातो. लेन्सची घडी घालून त्याला त्याच्या विशिष्ट उपकरणांद्वारे डोळ्याच्या आत टाकल्या जाते. तेथे ती घडी उघडून लेन्स नीट जागेवर बसविण्यात येते. ही सर्वात अद्ययावत प्रक्रिया आहे. एकदा टाकलेला लेन्स जन्मभर तसाच राहतो, त्याला बदलण्याची गरज नसते. मोतीबिंदूसाठी फक्त डोळा बेशुद्ध केला जातो. त्यामुळे ऑपरेशनच्या दिवशी उपाशी पोटी राहण्याची गरज नाही. ऑपरेशननंतर लगेच चालता फिरता येते. मळमळ, उलटी हा त्रास होत नाही. ऑपरेशनच्या आदल्या दिवशी डोके धुवून घ्यावे, कारण ऑपरेशननंतर काही दिवस डोके धुता येत नाही. पुरुषांनी सकाळी दाढी करून घ्यावी. डॉक्टरांनी सांगितलेले सर्व तपासण्या करून घेऊन रिपोर्ट्स सोबत आणावेत. ऑपरेशननंतर लगेच प्रवास करता येतो. टाके नसल्यामुळे तुटणे, पिकणे ही भीती नसते. त्यामुळे चालणे, फिरणे लगेच सुरू करता येते. सकाळी ऑपरेशन झालेला पेशंट संध्याकाळी घरी जाऊ शकतो. काही लोकांना मोतीबिंदूसोबत डोळ्याचे आणखीही काही दोष असतात. उदाहरणार्थ बुबुळ खराब असते, रेटिना खराब असतो, काचबिंदूमुळे मागील नस खराब असते. अशा लोकांची ऑपरेशननंतर मोतीबिंदूमुळे गेलेली नजर वापस येते. त्यामुळे त्यांना आधीच्यापेक्षा स्पष्ट दिसते, मात्र खूप छान दिसत नाही, कारण डोळ्यात मोतीबिंदू सोडून आणखीही काही खराबी असते.
आपले मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले असले तरीही आपण मरणोत्तर नेत्रदान करून एका अंधकारमय जीवनाला प्रकाशमय करू शकता.